पण तुमची सगळ्यात महत्वाकांक्षी योजना आहे सिंचन, त्याच्या स्क्रुटिनीमध्ये कुठेतरी गडबड होताना दिसून येते. खारघरमध्ये जसं प्रकरण समोर आलेलं आहे. बिलकुल यामध्ये कुठेही कुठलाही गैरप्रकार खपून घेतला जाणार नाही आणि कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही, एवढंच या प्रसंगी सांगतो. मी स्वतः साताऱ्याच्या कलेक्टरशी बोललो, इथली माहिती घेतलेली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आमच्या गोरगरीब सर्वसामान्य कुटुंबातल्या माझ्या बहिणींसाठी योजना आहे. याच्यामध्ये कोणी दलाल एजंट कुठे मस्ती करतील आणि कुठे भ्रष्टाचार करतील तर यांना कुठलाही थारा नाही, यांना सरळ जेलच्या आतमध्येच टाकणार, आम्ही जेलमध्ये टाकणार. आणि म्हणून या माझा हा इशारा सगळ्यांनी समजून घ्यावा. अधिकाऱ्यांनी डोळ्यात तेल घालून काम करायचं आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये ज्या एलिजिबल आमच्या ज्या बहिणी आहेत, ज्या सर्वसामान्य कुटुंबातल्या बहिणी आहेत, त्यांच्या नावावर कोणी अशा प्रकारचे पैसे खात असेल, भ्रष्टाचार करत असेल तर त्याला तुरुंगाशिवाय दुसरी जागा नाही. एसटीच्या संपाच्या बद्दल चर्चा चालू आहे आणि मागे एक बैठक झालेली आहे. बैठक झाली त्यानंतर उद्याही बैठक आहे. गणपती आहे आणि लोकांचा सण आहे, त्यामुळे एसटीच्या कर्मचारी अधिकाऱ्यांना माझं आवाहन आहे की तुमच्याबद्दल सरकार सकारात्मक आहे, परंतु प्रवाशांना वेटीस धरणं योग्य नाही. सरकार तुमच्या बरोबर आहे, सरकार आपल्या बाजूचं आहे, सर्वसामान्यांचं आहे, एसटी कर्मचाऱ्यांचं, एसटी अधिकाऱ्यांचं आहे. सर्वसामान्य कुटुंबातले हे एसटी कर्मचारी, ड्रायव्हर, कंडक्टर जे आहेत ते आमचे एक आहेत, सरकारचा एक भाग आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दल पूर्णपणे आमचा सरकार सहानुभूतीपूर्ण विचार करेल आणि उद्या बैठक आहे. त्यामुळे कोणीही संपावर जाऊ नये अशा प्रकारचं आव्हान आहे माझं.